आवडीने भावे हरिनाम विषे तुझी चिंता त्याचे सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा पती लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझ मोकलील ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तू पाये संकेताचे. हरिमुखे दाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. एका जनार्दन भोग प्रारब्धाचा हरे कृपे त्याचा नाश झाला. हरिमुखे दाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दोसरे चरण संताजिया दोसरे चरण संताजिया संत कृपादाने कथेचा विसारू संत कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. रागिणी चालू आहे का? वर यंत्र चालू आहे का? मौलवबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छताम अच्छिन्नामर संकटाम कपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम लक्ष्मण भटाम वामांग तूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोत्तजनटाम देवीं भजे कव्यताम. वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विव्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते अलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान् मूर्छयते दशाकृति कृते. श्रीकृष्णाय तुभ्यं नमः. मावळवेतो विश्वाभास नवल उदयला चंडांश अद्वयाब्दिनी विकासो वंदयाताम. सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे, पंढरी रायाचे निष्ठावंत भक्त संत भानुदास महाराज प्रतिष्ठान. प्रतिष्ठान म्हणजे पैठण. पैठणचं एक नाव प्रतिष्ठान आहे आणि त्या संत भानुदास महाराजांचे प्रपौत्र. पुत्र म्हणजे मुलगा, पौत्र म्हणजे नातू आणि प्रपौत्र म्हणजे पंथी. आपल्या मुलाला नातू झाला तो आपला पंथी होतो, किंवा नातूला मुलगा झाला आपल्यापासून चौथी पिढी पंथी. तर भानुदास महाराजांचे पंतू नाथबाबा. नाथबाबांच्या 6 पिढ्या सांगेल तुम्हाला, 10 ग्रंथ सांगेल, थोडं चरित्र सांगेल. त्यामध्ये त्यांच्या 10 ग्रंथात आकाराने लहान आणि अर्थाने महान असा हरिपाठ आहे. त्या हरिपाठामध्ये हा अभंग 23व्या क्रमाचा आहे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि या ठिकाणी अधिक मासाचं औचित्य साधलेलं आहे. आमचे हरिभक्तीपरायण शांताराम महाराज बोरके गुरुबंधू यांनी हा योग घडवला पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं. आणि त्याचप्रमाणे मातृपितृ कृतज्ञता सोहळा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि हा घडवून आणलेला आहे. सकाळी काकडा भजन आहे, सामुदायिक भजन आहे, 5 ते 6 प्रवचन आहे, 6 ते 7 हरिपाठ, रात्री 8 ते 10 कीर्तन. आजचं कीर्तन जे आहे हे 4थं कीर्तन माझ्या वाट्यावर दिलं, बरोबर आहे ना? 4थ्या कीर्तनाची सेवा माझ्या वाट्यावर आहे. आता बरेच एवढी जी नावं टाकलेली आहेत ना गायनाच्याची, मग 2-4 नावं जर वाचलीत सगळे परिसरातली कारकरी मंडळी चौकदार आहेत. अशोक महाराज कोंबडे पैलवान, मृदंगाचार्य आहेत हरिभक्तीकरण गणेश महाराज भोर,
आणि आपले संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, पाथर्डी कारकरी मंडळी, मृदंगाचार्य, त्याचप्रमाणे लाऊडस्पीकर वाले, बैठक वाले, लाइटिंग वाले आणि आमच्या लाडक्या बहीण, या सर्वांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल विशेष कार्यक्रम या ठिकाणी मातृपितृपूजन सोहळा, याची गरज आहे. काळांतराने याची फारच गरज आहे. आणि त्यामध्ये अधिकही मास आलेला आहे. अधिक मासाची माहिती सांगितली, तो देवाकडे गेला ही माहिती तुला सांगत नाही. मग आता ही माहिती सांगतो तुम्हाला. अधिक मास कसा तयार आहे, कोणी तयार केला, आम्ही मानलाच नाही तर तुमचं काय बी झालं. समजलं ना? अधिक मास आम्ही नाही मानणार, आम्ही आमचे मालक आहोत. ठीक आहे बाबा, ठीक आहे, तुझंही उत्तर देतो. आपल्या भारताची सुरुवात करतो सातपुड्यापासून. काश्मीरचा अनंतनाग जिल्हा आहे. सातपुडा माझ्या गावाजवळचा. शांताराम महाराज येऊन गेलेले आहेत सातपुड्याच्या पैशाला. तर तिथून अनंतनाग जिल्ह्यात काश्मीर पर्यंत उत्तर हिंदुस्थान आहे. बरोबर. आणि सातपुड्यापासून दक्षिणेकडे तामिळनाडू राज्याचा कन्याकुमारी जिल्हा, तिथपर्यंत दक्षिण भारत. आता मी दक्षिण भारत बोललो ना, काय लोक साऊथ इंडिया म्हणा बाबा, मी कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. भारताचे दोन भाग केलेले मी सांगून टाकले तुम्हाला. आता पुढचा टप्पा एक ऐका, ध्यानात राहिलं पाहिजे तुमच्या. क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत. क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कोलकाता आणि कच्छ. भारताचे चारही टोक कमी सुरू आहेत. 656 जिल्हे, 29 राज्य, 29 मुख्यमंत्री, 29 राज्यपाल, 5,60,000 गावं, 4 धर्माचे लोक, 1,26 कोटी लोक आणि 14 भाषा होत्या पूर्वी भारतभरच्या मुख्य भाषा. आता म्हणतात 22 झाल्या म्हणजे जे असेल ते. आता या भारतातली माहिती झाली. तर आपला दक्षिण भारत जो आला, या दक्षिण भारतामध्ये जी एक नदी वाहते, ज्या नदीमध्ये स्नान केलं की गाय मारण्याचं पाप खलास होतं. गो वध हरी, गो वध हरी, काय शब्द तयार झाला. एक नाव आहे गौतमी, एक आहे गोदामाई, एक गंगा आणि एक नाव आहे दक्षिण गंगा. तर या दक्षिण गंगेच्या काठावर प्रतिष्ठान नगरी आहे. ही दक्षिण भारतातली काशी आहे. आणि या ठिकाणी पूर्वी, आता सुद्धा ब्राह्मणाचे मुलं वेद पठण करतात. मला तो स्वाभिमान आहे. ब्राह्मणाचे मुलं वेद पठण करतात. व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष या विद्या तिथे शिकवल्या जातात आणि परीक्षा घेतल्या जातात पैठणला. आता पुनश्च ऐका, ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलाचे मामा विठ्ठल पंतांचे मामा पैठणचे, आणि पैठणचीच पैठणी प्रसिद्ध होती ना पैठणची. मग आता पैठण मागे पडलं, मग येवल्याची आहे, तिचं नाव येवली म्हणू का? येवली येवली तसा शब्दच तयार झाला नाही ना. येवल्याची जरी असली तर पैठणीच आहे, आणि बनारसची जरी असली तरी नाव कोणाचं टिकलं? पैठणचं टिकलं. हे ध्यानात ठेवा. आता पुनश्च सांगतो तुम्हाला, शांततेनं ऐका. त्या पैठणला शालिवाहन नावाचा राजा झाला. नाव काय राजाचं? आणि याने शालिवाहन शक सुरू केला. शालिवाहन शक सुरू झाला तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला आणि संपतो आपल्या फाल्गुन अमावस्या. संपतो कधी तो शक? आणि सुरू झाला गुढी पाडवा
आणि त्याच दिवशी नूतन संवत्सरारंभ, त्याच दिवशी वसंत ऋतूची सुरुवात, आणि तिथूनच वसंत ऋतूपासूनच झाडांना फुलं फळ यायला सुरुवात होते. तर तो जो राजा झाला शालिवाहन, हे शालिवाहन शक तिथून सुरू झालं, संपवतो हा भाग बंद झाला. आता उत्तर हिंदुस्थान म्हणा, काय म्हणायचं असेल ते, त्या उत्तर हिंदुस्थानामध्ये मध्य प्रदेशमध्ये आम्हाला जवळ पडते उज्जैनी. आम्हाला तर उज्जैनीला नदी आहे क्षिप्रा, आणि शंकर भगवंताचं जे रूप आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी आमचे रामदास बाबा आले नाहीत. आले का? ते तीर्थयात्रा घडवतात, लोकांना माहिती पण सांगतात. रामदास बाबा शिंगवेकर. तर त्या ठिकाणी महांकालेश्वराचं मंदिर आहे. शंकराचं काय नाव? जो दुष्ट, दुर्जन, अनाचार, अत्याचार, व्यभिचार करत राहतो, कायमच करत राहतो, त्याला अकाल मृत्यू येतो. तो म्हणेल मी आता केलं नाही, पण मागच्या जन्मातलं का असेल. अकाल मृत्यू ओ मरे जो काम करे चांडाल का, अरे काल भी उसी को क्या करे जो भक्त होय महाकाल का. हा दोरा तिथल्या भिंतीवर लिहिलेला, लिहून आणलेला आहे. ज्याने महाकालाची सेवा केली, कितीही दुराचारी असला, अपिचेत्सु दुराचार भजते मामन अन्य भाग, अनन्य भक्तीने भजला त्याचे दोष खलास झाले, उलट त्याची बाजू धरली देवाने. तर ते महाकालेश्वरचं मंदिर आणि उज्जैनी नगरीचं एक नाव आहे अवंतिका. अवंतिका. आणि त्या ठिकाणी विक्रमादित्य नावाचा राजा झाला. त्याने जो शक सुरू केला तो विक्रम संवत. काही लोक त्याला मारवाडी साल म्हणतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि अमावस्या अश्विन महिन्याची त्या दिवशी संपतो. झाले का? 2 भाग भारताचे, 2 पंचांग, 2 काल करते. आता भारतामध्ये 2 प्रकाराने कालगणना आहे. मोजा महाराज, कालगणना कशी किती सांगितली? मोज करू सुरुवात. सूर्यावरून जो काल मोजला जातो ती एक गणना, आणि चंद्रावरून काल मोजला जातो ती दुसरी गणना. किती झाले? तर सूर्यावरून जे वर्ष तयार होतं ते सौर वर्ष आहे, आणि सौर वर्षाचे जे महिने आहेत ते सौर मास आहे, आणि चंद्रावरून जे महिने तयार होतात चांद्रमास, चंद्रावरून जे सूर्य वर्ष तयार होतं त्याचं नाव आहे चांद्रवर्ष. चांद्रवर्ष, चांद्रमास, सौरवर्ष, सौरमास. झाले का 2? आता पुढे ऐका. चांद्रमासाची सुरुवात झाली आणि चांद्रमास असे 30 जातात, 12 जातात, तर ते जाऊ द्या. तर यातला एक भाग कसा आहे तो ऐका. हे वर्ष 354 दिवसाचं. चांद्र वर्ष किती दिवसाचं? आणि सौर वर्ष जे आहे ते 365 दिवस. आलं ध्यानात? आता इथपर्यंत आला कीर्तन का? मग या दोन्हींचा फरक किती पडला? नाही, 11. 54 अधिक 11 65. इतका वेळ नाही लागायला पाहिजे हो. मग हे दोन्ही वर्ष सुरू झाले आणि संपले. संपले ना, मग 11 तिथी शिल्लक राहील. पुन्हा आणखी दोन्ही वर्ष सुरू झाले, आणखी 11 तिथी शिल्लक राहिले. किती झाल्यात? आणि तिसऱ्या वर्षाचं 36 महिन्यानेच अधिक मास येतो असा नियम नाही. 2.25 वर्षात किंवा 32 महिन्यात किंवा 30 महिन्यात येतो. त्याच्यात काय आणखी हे राहतं बरं का. तर त्या वेळेला त्या ठिकाणी तिसऱ्या वर्षाचे 8-10 दिवस शिल्लक तिथे राहिल्या. 11, 11, 22 आणि 8, 30 अधिक भरून निघाल्या. तो अधिक मास तयार झाला. काही शंका राहिली आहे का कोणाला? आटोपलं ना आता? हा बाबा, आम्ही अधिक मास मानणार नाही. अरे आम्ही तुला कुठे आग्रह करतोय भाऊ? आम्ही अरे हो, तू मानत नाही ना, मग आमचा टाइम नको घेऊ, आम्हाला सांगू नको. तुझ्या डोक्यात ठेव, अधिक मास मानलाच नाही तर काय होईल? माय मावल्यांना ध्यानात ठेवा.
सुरुवात करतो. आपल्याच देशात राहणारे देश बांधव मुसलमान, मी वाईट शब्द त्यांना वापरणार नाही, मी त्यांना देश बांधव किंवा देशबंधू म्हणतो. हेही अधिक मास मानतच नाही. मग त्याच्यातला जो रमजानचा महिना गेला, तर तो रमजानचा महिना आता गेला ना, तर पुढच्या वर्षी तो 1 महिना मागे येतो. तुम्ही तपासा, मागच्या 10 वर्षाचे पंचांग ठेवा, रमजानची सुरुवात कधी झाली, तर मागे मागे 1 महिना वसरत राहतो. आता एक वेळ वसरला, 1 महिना मागे पडला, आपण मानलं नाही म्हणून 2 वेळा, असं 6 वेळा जर झालं, तर ही अक्षय तृतीया जी आहे ना, ही हिवाळ्यात येईल आणि दीपवाडी मे महिन्यात. हा विषय झाला होता का इथे? म्हणूनच मी चौकशी केली. ही पुरुषोत्तम मास ना धोंड्याचा महिना हे काही सांगितलं शकत. मग ऐका आता, तर ही कोकिळेचा आवाज जो आहे ना, हा कोकिळेचा आवाज कुठे जाईल? दीपवाडीला जाईल. तुमच्या ध्यानात येत आहे? पट्टापट्टा ध्यानात येत नाही. आणि पेरते व्हा, पेरते व्हा, पेरते व्हा, हा जो आवाज आहे ना भाऊ, हा आवाज आमची 6 महिने मागे. मग आपल्याकडे दीपवाडी येणं, हंगाम सुरू होणं, भाताची काढणी, ज्वारीची कापणी, बाजरीची सोंगणी, भुईमुग काढणं, हे सगळे दीपवाडीलाच येतं का नाही? आणि 6 महिन्याच्या सुट्या, आणि हिवाळ्यामध्ये, आणि गव्हाची पेरणी, हरभऱ्याची पेरणी, रब्बीची पेरणी दीपवाडीला येतं. ते तुम्हाला सगळं सगळं अक्षय तृतीयेला करावं. म्हणून आपल्याकडे निसर्ग, हंगाम, वातावरण, काही माणसं वातावरण मानतच नाही बुवा. वातावरण काही राहू, भातावर वरण. मोकळ्याला काही घेणं, जाऊन द्या काय करते. मग याचा मेळ बसावा. अक्षय तृतीया आली की कोकिळेचा आवाज येतो. अक्षय तृतीया आली की आंबा पिकलेला राहतो, जांभळे पिकले, अगोदरची राय जांभळे लवकर पिकतात, करवंद पिकलेली राहतात, रामफळ पिकलेलं राहतं, आणि हे सगळं अक्षय तृतीयेला राहतं. म्हणून आपल्याकडे निसर्गाचा, शेती हंगामाचा, लग्न सराईचा आणि निसर्गाचा, पशु पक्ष्यांचा हा सगळा समतोल साधण्याकरता अधिक मास भरून निघाले. आणि सगळ्यात उत्तम पुरुष आहे परमात्मा. 15व्या ज्याचं काय नाव आहे तिथे बोला, पुरुषोत्तम मास, महापुरुषोत्तम मास उत्तम मास आहे. तर या पुरुषोत्तमाची प्राप्ती करण्याकरता हा मास उत्तम आहे, आणि याच्यातून अधिक पटीने फल मिळतं. अधिकस्य अधिकम फल. बस झालं. आता पुनश्च एक ऐका, पुनश्च एक वेगळा भाग सांगतो. ज्या वर्षी ज्येष्ठाच्या आणि आषाढाच्या मध्ये अधिक मास आहे, आता दुसरी प्लेट सुरू झाली, तरी सुरुवात. कोणता अधिक मास सांगितलं मी? आताच बोललो ना. ज्येष्ठाच्या आणि आषाढाच्या मध्ये जर अधिक मास आला, तर हा अधिक मास शक्यतो 18 वर्षांनी. तर याला त्या वेळेला कोकिळा चालले. 15 दिवस ज्येष्ठाचे आणि 15 दिवस आषाढाचे. 1 महिनाभर कोकिळावर आमच्या मावल्या करतात, लाडके. आटोपलं ना आता? मग काय करायचं? खाली गहू टाका, नसले तांदूळही टाका, त्याच्यावर तांब्याची गागर, नसले आमची मातीची गागर ठेव बाबा, त्याच्यावर एक खाली ठेव छोटीशी, आणि त्याच्यावर सोन्याची कोकिळा बनवा. 2 तोळ्याची करा, 3 तोळ्याची करा, आणि ती ब्राह्मणाला दान करायची. ब्राह्मण नाहीये बाबा, आमची परिस्थिती नाही का? लाखेची कोकिळा तयार करा. तर ती तयार केलेली कोकिळा दररोज बनवा आणि दररोज विसर्जन करावी बांधलेला. आणि मग लाख तर भेटत नाही, मग गव्हाच्या ओल्या पिठाची कोकिळा तयार करा, आणि त्यात गव्हाच्या वर घागरवर खालीवर ठेवायची. असं दररोज बनवायची, विसर्जन करायची. आता काही महिला काय करतात? प्रतिपदेचा एक उपवास, पौर्णिमेचा एक उपवास, आणि अमावस्येचा एक. ज्याला जेवढं शक्य होईल तेवढं 3 उपवास करतात. काही महिला काय करतात? प्रतिपदेला 5, पौर्णिमेला 5 आणि अमावस्येला 5, असे 15 उपवास करतात.
आणि त्याच्याने नेमकं काय होतं, पचनेंद्रियांना विश्रांती मिळते आणि पचनेंद्रिय चांगलं काम करतात. डायजेशन असाही शब्द वापरला तरी नाही. घेतली का काळी आमची, तुम्ही राहणार. आणि थोडस वजन कमी होतं. वजन कमी झाल्यामुळे गुडघ्यावरच्या बालबेरीला यांचा ताण कमी होतो. शरीर थोडं हलकं पडतं वाटतं. आरोग्याचा लाभ झाला. आणि तसे तर पुष्कळ फल सांगतात ब्राह्मण, तेही ठीक आहे. मग विसर्जन कधी करायचं, तर सगळ्या महिलांनी आपली गागर घ्यायची, तिच्यावर खाली ती कोकिळा घ्यायची आणि शेतात रानात जायचं, आंब्याच्या झाडाखाली बसायचं. आणि जेव्हा कोकिळा बोलेल त्या कोकिळीचा आवाज ऐकायचा आणि कोकिळा व्रत समाप्त करायचं. आता या महिन्यामध्ये एखाद्या माय माऊलीला जर मुलगी झाली तर तिचं नाव कोकिळा ठेवा. आठवण नाही, आमच्या गावाला एक मुलगी कोकिळ झाली, ती तुमच्या नाशिक जिल्ह्यातच दिलेली आहे, नांदगाव तालुक्यात. आता एक पुनश्च ऐकून घ्या, आता पुनश्च सांगतो तुम्हाला. तर विसर्जन करण्याकरता कोकिळा बोलली पाहिजे ना. याला शब्द आहे की ज्ञानेश्वरीमध्ये कलरव. कीर्तनकार व्हायचंय ना, तसं ऐकायचं. आता तर कुहू कुहू आवाज ऐकला, रूपा सोडायचा आणि ते घागरचं सगळं जे असेल पूजापत्री विसर्जन करून घरी यायचं, संपलं. पण प्रश्न इथे निर्माण झाला, शहरामध्ये कोकिळाच राहिला नाही, इमारती सिमेंटचे जंगल झाले. आता कसं काय करायचं, कुठे कोकिळा आहे. एका बाईने काय केलं, टेप मध्ये खऱ्या कोकिळेचा आवाज टेप करून घेतला आणि त्या टेप मधली कोकिळा संपलं का व्रत. हे अधिक मासात आता मी तुम्हाला, आम्ही कीर्तनकारांनी गाण्याचं वर्णन आम्ही का करत नाही, काही लोक वेगळा अर्थ काढतात. ज्याला शक्य होईल तेवढं त्यांनी दानधर्म करावा, तीर्थयात्रा कराव्यात, पिंपळाला प्रदक्षिणा ज्ञानोबरांच्या आईनी केलं. असं जेवढं झालं तेवढं करत राहावं, पुरुषोत्तमाची प्राप्ती होते. अरे पण बैलायला वैरण नाही, प्यायला पाणी नाही, आणि मग पेट्रोल डिझेल भेटत नाही, आणि मग हा मध्ये काय धोंडा दिसतो. काय नाव पडलं, उत्तम पुरुषाची प्राप्ती करून येणारा पुरुषोत्तम झाला. लग्न, साखरपुडा, नूतन गृह प्रवेश, पूजा अर्चा बंद झाल्या, मनमाग झाला आणि उत्तम पुरुषाची प्राप्ती करून देणारा पुरुषोत्तम मान. संपवू आता हे, आता काही राहिलं नाही ना. मातृपितृ पूजन सोहळा आहे, एकाच वाक्यात सांगतो. मातृपितृ पूजन जर झालं, आई वडिलांच्या सेवेने देव भेटतो. पण देव कृपा झाली आणि तुम्ही म्हणा माझे आई वडील मला भेटणार नाही. आई वडिलांच्या सेवेने देव भेटतो. आवाज कमी करा, आवाज घोंगायला. आई वडिलांच्या सेवेने देव भेटतो, पण देवाच्या सेवेने आई वडील भेटत नाही. एवढंच वाक्य बोलतो, माझं काही पाठ नाही. ते आई माझी मायेचा धमक्या देतात. हे असलं काही बोलत तुमचे लोक टेप दाखवून देतात, हा पोपड असं बोलला तुम्ही, आणि ते आम्हाला फोन, आम्ही काही देत नाही, कोणाला देत नाही. पण असंत वाङ्मय आहे. कोणतं वाङ्मय सांगितलं, संतांचं वाङ्मय नाही. वळ्या घे ना भाऊ, ज्ञानेश्वरीच्या वळ्या म्हणून झाला. चला ठीक आहे. गुरुबंधू शांताराम महाराज बोरकेंनी हा योग घडवला आणि ही सेवा माझी ऑर्डर आली, ही माझं भाग्य समजते. तिकडची काशी म्हणजे बनारस गंगेच्या काठी, इकडची काशी म्हणजे दक्षिण काठी, ही गोदावरीच्या काठावर आहे. आणि नाथ महाराज जे झाले त्यांचे पूर्वज ऐका, पटकन मोजा. भास्कर पंत महाराज एक, किती झाले, भास्कर पंत महाराज एक, त्यांचे सुपुत्र भानुदास महाराज, त्यांचे सुपुत्र चक्रपाणी महाराज, मोजता आहेत का सगळे. भास्कर पंत एक, भानुदास महाराज दोन, चक्रपाणी महाराज
सूर्यनारायण महाराज, एकनाथ महाराज आणि त्यांचे सुपुत्र हरिपंडित, या 6 पिढ्या झाल्या. आता ग्रंथ मोजून घ्या. बाष्कळ गप्पा सांगणं म्हणजे कीर्तन नाही. लोकांचं मनोरंजन करायचं, खेकडा माकडाच्या गोष्टी सांगायच्या. माझ्या आत्म्याला माझं स्वतःचं दुःख. कोणी काही करू तिकडे. मी आता तुम्हाला 10 ग्रंथापैकी मला 4 आठवता का 5 आठवता तेवढं सांगतो. पहिला ग्रंथ एकनाथी भागवत एक, दुसरं एकनाथी रामायण, हे झाले एकनाथ महाराजांची गाथा, हरिपाठ, भारुड, स्वात्मसुख, आनंद लोरी, हस्तामलक, 8 झाले का. अजून छोटे छोटे 2 ग्रंथ आहेत. आनंद लहरी एक आहे आणि एक छोटासा ग्रंथ आहे, त्याचा तेवढा काही लोकांना परिचय नाही. तर त्याच्यातले 10 ग्रंथांमधलं सगळ्यात आकाराने लहान, अर्थाने महान हरिपाठ आहे. आपला मुलगा, आपली सून, आपली नातवंड, आपल्या नाती, आपले शेजारी जर चांगले असतील, परमार्थाला सगळ्यांना बोलून आपल्या अंगणात, नाही जमलं आपल्या ओट्यावर हरिपाठ करा. आपल्या आपल्या घरात नित्य नाम घोष जयाचे, याच जागेवर हरिपाठावर कीर्तन झालेले आहे. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. आणि मुलाला हरिपाठ पटत नाही, त्याच्यापेक्षा सुनबाई जी आहे ना, ती MA BEd झालेली असल्यामुळे तिला काहीच पटत नाही. आणि त्याच्यापेक्षा मुलं नातवंड मोबाईलच खेळतात. मग आपण काय करायचं, आपल्या गावाच्या मंदिरात जायचं आणि तिथे तिथे आपला आपला हरिपाठ करा, आपला आपला काकडा करा. आणि गावातले लोक कुलूप लावून टाकत असतील, येऊन देत नसतील, आपल्या शेतात कुटी, रोटी, छाटी, लंगोटी, काय 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 कुटी म्हणजे झोपडी, रोटी छाती म्हणजे उपरणं आणि लंगोटी. कुटी, रोटी, छाती, लंगोटी सांभाळायचं आणि आपापला परमार्थ करा. मी तर दोन्ही सांगितलं. अनुकूल असतील तर घरात परमार्थ करा आणि विरुद्ध गेले तर मंदिरात करा. मंदिराचे लोक विरुद्ध गेले, आपल्या शेतात करा. म्हणून मी सुद्धा काय केलं, 7 आर शेती माझ्या गायची ठेवलेली आहे. तिथेच मरायचं, तिथेच हरिपाठ करत करत शेती जायचं. खायला नाही भेटलं तर निमाचा पाला ओरबडून जायचं. आहे तसं या बनतो. आलं आता ध्यानात, सगळ्यांच्या ध्यानात. आणि इथे ऐका आता, तुम्हाला कोणीतरी विचारेल, नाशिकचा प्रोफेसर, कुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा, काय विचारेल, एकनाथ महाराजांचे गुरु कोण होते? हा प्रश्न UPSC MPSC ला येऊ शकतो. आणि त्यांचं गाव कोणतं? जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात बहुळा देवीचं मंदिर गिरणा काठावर आहे. आणि त्या ठिकाणी बहुळा देवीच्या गावात बहाड गावाला आणि जनार्दन स्वामी, कोणते जनार्दन स्वामी? म्हणून मी मोकळं करतोय. कोणते जनार्दन स्वामी? जे देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार होते, नोकरी करत होते, ते जनार्दन स्वामी ब्राह्मण बहाडगावचे एकनाथ महाराजांचे गुरु झाले. त्यांचा जन्म फाल्गुन वद्य षष्टी. त्यांना दत्तात्रयाचं दर्शन झालं फाल्गुन वद्य षष्टीला. त्यांना गुरु भेटले फाल्गुन वद्य षष्टीला. यांना एकनाथ महाराज भेटले फाल्गुन वद्य षष्टीला. त्यांचा जन्म फाल्गुन वद्य षष्टीला. नाथ महाराजांना दत्ताचं दर्शन घडवलं फाल्गुन षष्टीला. आणि पाण्यामध्ये गोदावरीमध्ये देवी विसर्जन केला फाल्गुन वद्य षष्टीला. आटोपली का माहिती? आता थोडं थोडं सगळं सांगत जाईल मी. काटातही मावलं पाहिजे, खरकटही पडायला. 10 ग्रंथ झाले, माहिती झाली, ती माहिती झाली. आणि यांची परीक्षा घेण्याकरता शंकर भगवान, ब्रह्मा भगवान आणि विष्णू भगवान देवत्रयी आले. बाबा हमें भोजन चाहिए, आइए विराजिए, पधारिए. ब्रह्मा विष्णु महेश न डळे निष्ठा ऐसी एकात्मिका भक्ती, ओवाडू आरती स्वामी एकनाथा. निळवरायांनी केलेली आरती
हे तिन्ही देव मलंगाचं रूप धरून आले. मलंग ही मुसलमानातली एक जात आहे आणि ते भिक्षा मागण्याकरता आले. बाबा हमें भोजन चाहिए, आइए विराजिए पधारिए. सुंदर त्यांना भोजन दिलं, त्यांना तृप्त केलं, निघून गेले. आज मी ज्या रेल्वेने आलो त्या रेल्वेतून त्या डोंगराकडे पाहत होतो जिथे एकनाथ महाराजांनी तपश्चर्या केली. त्या डोंगराचं नाव शुलीभंजन करायचं. जेव्हा मी तुमच्यापेक्षा लहान असताना हे जाण्यात ठेवलेलं तिच्या अतीत नव्हतो हे बुद्धी वाजण्याकरता. हा हा पर्वत कोणता आता सूरभंजन नाही, शुलीभंजन. भर उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये थंडी वाजते तिथे. असा दगड घ्या हातात, एक दगड, आणि ठोकाच्या मोठ्या दगडावर एवढ्या वेगवेगळा आवाज येतो. ही आठवण ठेवा मी काय बोललो ते. आणि त्या देवस्थानच्या ट्रस्टी कोण आहेत? भद्रा मारुतीचे लोक आहेत. आणि त्या दगड ठोकलं वेगळं वेगळं आवाज येतो. आणि दुसऱ्या ठिकाणी एक दगड आहे त्याच्यावर नाथ महाराजांना साक्षात्कार झालेला असा जमिनीमध्ये काढलेला मोठा दगड आहे. सूर्यभंजन पर्वतावर साक्षात्कार झालेला आहे. असे गरीब माणसं चालले, हरिजन बिचारे, लेकरं कडेर होती. एक पोरगं काय बोललो हरिजनाचं, ममडी ममडी गल्ली कसे कसे गल्ले लेका बैस, ही ब्राह्मणाची गल्ली होय. नाथ महाराजांनी खिडकीतून ऐकलं आणि दरवाज्यातून गेले. आड झाले, या या प्रसादाची वेळ झालेली आहे बघा. हे खरी समता परिषद आहे. कोणती परिषद सांगितली? या बसा. एक चुकलेलं पोरग कडेवर घेऊन आले, ही समता परिषद आहे. शब्द रूपात समता परिषद सांगायचीच नाही आम्हाला. आणखी एकदा त्याचा संघ निघून जातो. त्यांच्या ग्रंथाची, एकनाथी भागवताची काशीमध्ये मिरवणूक निघाली. असा ब्राह्मणाने ग्रंथ काशीच्या गोदावरी आपल्या नदीमध्ये फेकून दिला. काय म्हणतात दंगे. आणि तो गंगा महिनेवरच्या वर गेला ग्रंथासह नाथ बाबांची. आणि तुमच्या हत्तीवर मिरवणूक निघाली. तो ग्रंथ जगात 18,000 वय आहे. रामायणाच्या 36,000, 54,000 आणि दुसऱ्यानं 63,000 वया केलेले आहेत. 4,000 अभंग आहेत आणि शेवटी भारुडं केलेले आहेत. त्या नाथ महाराजांनी आपल्याकरता हे बनवलेलं आहे हरिपाठ. नित्य प्रेम भावे समाप्त करतो. ही माहिती अभंग सांगायचा आहे, थोडंफार सांगायचं आहे या अभंगामध्ये. ऐका आता पद्धतशीर. एक कॉलेजचा मुलगा होता. तर तो कॉलेजमध्ये जाताना धोतर नेसून जातो. असं काय झालं? भलता हिंदू धर्माचा स्वाभिमानी, भारतीय संस्कृतीचा स्वाभिमानी मुलगा होता. त्याचे पोरं बरोबरचे काय, ए धोत्र्या. पण हा मुलगा त्यांना चड्ड्या कधीच म्हणत नाही. चड्ड्या इकडे, हे चड्ड्या काय करू असं म्हणत नाही. फार दीर्घंभीर होता, चिडतही नव्हता तो. त्याचे जे प्रोफेसर वगैरे होते, या धोत्रवाले महाराज. तो मुलगा काय बोलला कॉलेज सुटल्यावर सरला, प्रोफेसरला, सर म्हणे तुमचे वडील ऐकता गेले म्हणे, कुठे म्हणे गेली त्यांच्या त्यांना भेटायचं. चला म्हणे, गेले त्याच्याकडे. हे माझे वडील आहे. मग काय भेटायचं म्हणे, भेटतो. तो म्हणे सर मी धोतर नेसतो, तुम्ही मला धोत्र्या म्हणता, मग तुमच्या वडिलांनी धोतर नेसलं त्यांना काय म्हणणार? वाईट बोलला नाही, भानगड बी केली नाही. वाईट बोलला का, भानगड केली का? मी धोतर नेसतो, मला धोत्र्या म्हणता तुम्ही. मग आता तुमचे वडील धोतर नेसतात, त्याला काय म्हणणार? मग आता याच्या पुढे मी म्हणणार नाही, भांडण नाही. विद्वान माणसं कुठे भांडायला गेले? असा देखना मुलगा गोराप्पान. इथल्याच शाळेतल्या एका मुलीने बापाला चिठ्ठी लिहून दिली, आमच्या मुलाशी मला लग्न करायचं आहे. तो जर करत असेल लग्न तर करा, नाही तर मला लग्न करायचं नाही. त्याच्या पुढे प्रस्ताव मांडला. ते लग्न पार पडलं आणि त्याला द्राक्ष बागायतदाराची 20 एकर जमीन होती. आता हे उत्तर द्या मला,
कष्टाने मिळाली का प्रारब्धाने मिळाली का त्याची नाही. कष्ट केले, रात्रंदिवस राबला का, काही मंदिरात चोरी केली का, काही सप्त्यातले पैसे चोरले का, काहीच नाही. आता काय असू आलो तुम्हाला, ठीक आहे, संपलं. बिना कष्टाचं संसारात मिळतं. दुसरं एक गाव होतं, बालपणापासून गळ्यात माळा किंवा शाळेत शिकत होता, आपलं आपलं शेती काम करत होता, भजनी मंडळात जात होता, काम धंदा करत होता. आणि असा एक मुलगा होता, त्याच्याच गावात भावकीच्या एका म्हाताऱ्याला मुलगाही नव्हता आणि मुलगी नव्हती. याला दत्तक घेतलं, या मुलाला दत्तक घेतलं आणि दत्तकाची 20 एकर जमीन त्याला काळीदार जमीन केडीची मिळाली. तिचा तो मालक झाला. कष्टाने झाला का प्रारब्धाने झाला. दुसरं उदाहरण झालं, माझा पाया 15 दिवसात खोदून दे माझ्या घरात आणि दसऱ्याच्या दिवशी बिराड पडलं पाहिजे, उरकव. पाया खोदणारा रात्री पाया खोदता खोदता तांब्याच्या घागरीवर पिकाव पडला, उधळली. पाहिलं उकरून, लाईट लावला, 2:30 वाजेला घागर घरी घेऊन गेला, त्याचं काम पूर्ण करून दिलं, बाहेरगावी निघून गेला, मोठा मालक. 3 उदाहरणांनी हे सांगितलं, बिना कष्टाचं संसारात मिळतं, तसं परमार्थात मिळत नाही. कीर्तनकाराने मुद्दा मांडला, मुद्द्यावर राहावं आणि मुद्द्यावर जावं. काय 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 मुद्द्यावर राहून मुद्द्यावर जायचं नाही, मुद्द्यावर राहून मुद्द्यावर जावं. झालं ना. मग आता सांगतो तुम्हाला शांतते नाही का, तर परमार्थातलं फल पदरात पडण्याकरता सेवा आणि साधना करावी. कुठे आला कीर्तनकार, सेवा आणि साधना करावी लागते. सापडला हरी सेवा केल्याने मेवा मिळतो, कावा केलेला मेवा टिकत नाही. कावा दावा हेवा काय 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 गोवा नाही. खवा मावा रवा पोहा पचेल तेवढा खावा, कावा दावा हेवा यापासून दूर राहावा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि राहिलेली देणगी देऊन मग घरी जावं. आल्या येता ध्यानात. मग परमार्थात सेवा आणि साधना करावी लागते. मग साधना कोणती करायची हे पहा. हा प्राणायाम, रक्त शुद्धी, शरीर शुद्धी, नाडी शुद्धी होते. ही साधना आपल्याला जमणार नाही. दुधावाला आला, डबा झाला, बेल वाजली, कोण पाहुणं रावळ आले, आपल्याला जमणार नाही. मग कोणती साधना करायची. योग याग विधी हेही जमणार नाही. अशी बोट झालेली आहेत वातामुळे. कशी कशी तो धागीनता शब्द काढीन का, कोणता मोकळा वाजवा, दागिनता गिगी घेता, हे बोल आहेत. ही साधना संगीताची जमणार नाही. हे झालेलं आहे. ज्ञानभा तुकाराम पंढरपूरला जाईल का तो, जाईल पंढरपूरला, तेही शक्य नाही. माझं कीर्तन होतं आमच्या खानदेशाच्या अलीकडे होतं आणि कोकणातले 2 जण आले म्हणणार वाजवणार. एवढा साबुदाणा एवढी वगैरे दोघांनी समजवली. मी माझी काढून ठेवली, एवढी एवढीच घेतली. बाबा परत नका पाठवते, आमच्याकडे द्या म्हटलं. तुमच्याकडे द्या. ती बाई म्हणायला लागली, हात धुवू नका, मी वेपर मागवते. म्हटलं आद्वारे आवरा रे. लासलगावच्या भगरी महाराजांच्या मंदिरात समाधी आहे. एवढी तोडाभर बगर खात होते, तोडाभर बगर. त्यांचं नाव काय पडलं, आपल्याला जमेल का.
बगर सारखा थंड पदार्थ नाही आणि बगर सारखा वात वाढवणारा पदार्थ नाही. सांभाळा तुमचं तुम्ही. आपल्याला ते जमणार नाही. योग याग म्हणून योगाची या वाटा ते निघाले का सुबटा सगळ्या दुःखाची वाटा आपण एक करायचं आहे. कोणती साधना तुका म्हणे सोपे संतांनाच विचारावं आणि संतांचंच ऐकावं सोपे आहे सर्वाहून. मग हे साधना राहिली नाम साधना. आलं इथपर्यंत नाम धाम मध्ये घेऊन जात. नाम देवाचं भक्ताचं अंतर मिटून टाकतं. नाम आणि नामी दोन्ही एकरूप होऊन जातात. हा हा पण हे नाम घ्यायचं कसं घ्यायचं कसं आवडीने भावे हरी नाम आवडीने भावे एवढाही कलियुग बेफाम राहून या कलियुगामध्ये एवढा घालतात आपल्या घरात. या मायमाऊलीच्या घरात जागा असेल पावसाळ्यात हिवाळ्यात तिथे करावा. नसलं काही तर मंदिरात करावा. आता माझा आजचा हरिपाठ जो सुरू झालेला आहे तो परभणीच्या नांदेडच्या मध्ये सुरू. कलकल कलकल करत होते. बटाटा वडा खाय धमुक वडा खाय अशाच गप्पा करत गेले. मी पहिले परमार्थाचे लोक अधिकारी राहिलेले नाही. एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडून. तुका म्हणे सोपे आहे तर सोपं नाम आहे. तर नामाने नाम कसं घ्यायचं आमच्या गायनाचार्याने उत्तर दिलं तुम्हाला आवडीने राहिलं. आता तुम्ही मला मोकळं सांगा. मंदिराच्या सुंदर सतरंजावर बसणं चांगलं का मातीवर बसणं चांगलं कीर्तन ऐकताना? काही जरी झालं मातीपेक्षा या सतरंजा वाईट आहे का? माणसं कुठे राहत? सत्य कथा सांगतो तुम्हाला. काय तालुका माझ्या काही ध्यानात राहिला आणि 3 वेळा बोललो की या मांडवात या मांडवात या. भला मोठा मांडव ऐकायला 5च पांडव. आणि त्या ठिकाणी झाडाखाली बसले. 2-3 उठलेच नाही. बाकीचे उठून आले. तिथून माकडाने घाण टाकली त्या झाडावर. सीधी त्याच्या डोक्यावर अंगावर पडली. ऐकत राहा. दुसऱ्याशी जालना जिल्ह्यात घटना घडली. समोर घर खोदलेलं होतं. पाया खोदणं माती पडलेली होती. ती तिथून नीळ निघाली. याला वाटलं वरवर वळवड करायला लागलं. पायाखाली पायाच्या खाली असा हात लावला. तिने मांडलेला. शांततेनं कोणाचे विचार ऐकून घ्यावे. काही लोक म्हणतात आमचे पाय दुखतात.
मग ते पाय दूर बसल्याने दुखणं बंद होतं का? दूर बसल्याने पाय दुखणं बंद होतं का? सगळ्या कल्पना आहेत, माणसात विकार आहे. आता जाऊ दे, तुम्हाला वेगळं सांगतो. काही काही अधिकचन सफरचंद खात नाही, माणिकचंद खात. याला बुवा काय करेल? याला बुवा काय करेल? आता मला काही घर होत असा वेड्यावाने आग्रह करायचे. हो बाबा, कॉलेज शिकणार पोरग मला बोलायला लागलं, तुम्हाला काही कळतं का? अरे कोण पोरगे? त्याच्या घरचं लाडावलेलं पोरग ते मोकार. ही नेस कॉफी आहे, आम्ही इम्पॉर्टंट वस्तू वापरतो. इम्पॉर्टंट आणि काय आहे ही कॉफी? माहितीये का तुम्हाला नेस कॉफी काय आहे? अरे म्हटलं बावळाट, या कॉफी मध्ये कोणतं विटामिन आहे ते सांगतो. पण मग तो घाबरला. अरे सांग विटामिन कोणत्या, काय शिकतो तू? म्हणून बाबा तुम्ही सांग. अरे मी सांगणारच आहे. कोणी सांगितलं तुला कॉफी श्रेष्ठ आहे? चहापेक्षा कॉफी वाईट आहे. मग आम्हाला काहीच का होत नाही. सौम्य विष आहे ते, लाईट पॉइझन म्हणतात. बावलट कोणी करतात तू मला सांगतो का रे? तिच्यात कॅफीन आहे, रक्तातली साखर वाढते, मलबद्धता, कोटा साफ होत नाही, आणि मामुलीनं पोषकत्व येतं तिच्यामुळे, आणि रक्तातली साखर वाढते. जा ठेव तिकडे कापी तुझी. बरं 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 बरं. कशा करता सांगतो ते ऐका आता. एखाद्या वस्तूची किंमत महाग राहिली म्हणून ती श्रेष्ठ असते असं नियम नाही. आणि काही वस्तूची किंमत कमी राहते. 20 रुपये किलो गाजरं. गाजरं मी आतापर्यंत खात आलो, मग वयाच्या 74व्या वर्षी चष्मा लावला. त्याच्यात ए विटामिन आहे, आणि ए विटामिन डोळ्याकरता नाही. आता चष्मा लावायला. आता पुढचं ऐका. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारायला. त्यामध्ये आवड चांगल्याची पाहिजे. काय शब्द वापरला? आवड. चांगल्याची आवड पाहिजे. चांगल्याची जर आवड नसेल तुम्ही काय करणार? आमच्या रावेर तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलो. मी तिकडचीच भाषा बोलतो, गावाकडची. त्यानं म्हटलं आपला समाजचा. बाबू म्हटलं मी तुमच्या समाजचा नाहीये, म्हणजे आमच्या मुलीकरता मुलगाच आहे. म्हटलं की भरपूर मुलं आहेत. नाही भरपूर नको म्हणे, एखादा कीर्तन कर. आमच्या नातीचा काकडा पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे, दोन्ही हरिपाठ, विष्णू सहस्त्र नाम पाठ आहे. म्हटलं काय द्या घ्यायचं तुमच्याकडच्या? म्हणे बाबा ते जाऊ द्या, उंडाल काय करता, त्याला नोकरी असं नको, 4 बिघे जमीन त्याच्या नावची करून देऊ. ऐकूनच गार झालं. 60 लाखाची जमीन त्याच्या नावची. कारण चांगल्याची आवड करून पगार कमविल आणि व्यसन लागलं तर. मराठवाड्यामध्ये एका प्रांताधिकारीला कॅन्सर झाला गुटख्यामुळे, मेला. झालं नाही का? पण तुम्हाला माहित नाही, मला माहित आहे का? एक सांगतो, आवड सात्विक असावी. सफरचंद, डाळिंब, चिकू, संत्री, मोसंबी, नारिंगी, माल्टा, नारळ, शहाळं, नारळाचं पाणी, बोरं, हिरण्या, केळी, पेरू. पेरू आपल्या लिव्हर करता सगळ्यात उत्तम. स्वस्त म्हणून केळं सगळ्यात चांगलं आहे. तुमच्या पोटामध्ये जर एवढाचा हे गेले असेल ताराचा तुकडा, एवढाचा पाण्यात, चाळणीचा तुकडा ताराचा, आणि केळं जर खाल्ले तो केळाच्या गराला चिपकून बाहेर पडतो. मग तार, एखादा लोखंडाचा खडा जर पोटात गेला केळं सांगतात. मी काय तुम्हाला गप्पा नाही सांगत, तर चांगल्या गोष्टी कळाल्या पाहिजे असा. मग ह्या जगामध्ये तुकोबारांना विचारा, ज्ञानोबारांना विचारा, आवडे निरंतर आहे का नाही? आवडे निरंतर युजी बहुता सुकृताची जोडी. विठ्ठली कोण काय खाईन? आता मला सांगा, बासुंदी बरोबर कांदा खायची काही गरज आहे? मोकाऱ्याने कांदा मागला. म्हटलं कांदा खाऊ नको रे. नाही म्हणे बाबा मला त्याशिवाय. आणि जर कांद्यामध्ये फॉस्फरस आहे, लाईट नाही तो, फॉस्फरस आहे. या हाडामध्ये जर कमी झाला फॉस्फरस, हाड मोडतं. शेवटी सांगून जातो तुम्हाला,
सतत जर खात राहिले तर ही त्वचा पांढरी होईल. सतत खाल्ल्यामुळे आणि हे गिराईक पंजाबमध्ये जास्त आहे. जाऊ दे आता, चांगल्या गोष्टी ऐकत राहा. तिखट किती खाल्लं शरीराला काहीच फायदा नाही. थोडं वाटत चांगल्या गोष्टी या जगामध्ये सगळं जर पाहिलं तो हा विठ्ठल बर्व परमात्मा आहे आणि आपला देहही बर्व आहे. बर्व्याची प्राप्ती करण्याकरता बर्व्या देशातून देहातून बर्वी साधना करावी आणि साध्य पदर करावी. आणि पुढे सांगितलं भाव. भाव म्हणजे प्रेम. देवाला प्रेम भेटत नाही का? थोर प्रेमाचा प्रेमाचे साखर आमोते घरी. थोर प्रेमाचा भुकेला याची थोर भक्ती आवडते देवाला. आवडते देवा संकल्पावी माया. माया म्हणजे प्रेम. संसारातलं प्रेम करून ते देवाला द्यावं. आपला आपला परमार्थ करत राहावं. जग वाईट म्हणे जग चांगलं म्हणे. आणि तुझी चिंता. तुझी म्हणजे कोणाची? त्याची म्हणजे कोणाची? सर्व म्हणजे किती? हो तिकडे या. त्यांची गाडी घ्या आणि त्यांना तिथे सोडून द्या. कोणाची गाडी? नाव सांगा. आणि त्यांना म्हणजे कोणाला? आणि कुठे सोडायचं? कोण नावच नाही. तुझी चिंता त्याची. सर्व म्हणजे किती? सर्व म्हणजे संसारातील परमार्थाची. तुझी म्हणजे नाम घेणाऱ्याची आणि त्याची म्हणजे ज्याचं नाव घेतलं तर. असं काहीतरी सोचला पाहिजे बंद. नाही तर मग येत होती सासून येत होता येतं ठरवलं जाया. मला कंटाळा येतो भाऊचा. मी तुमची सगळ्यांची शपथ घेऊन सांगतो. अरे काय सांगतो आपण? आपला आत्मारामला विचारा अभंगाचं काय सांगितलं. मग जर देव चिंता दूर करतो ना, हा मग तू कशाला खेद करतो? नको खेद
हे करूच नको. आजच्या 55 वर्षाला जवळजवळ 1970 साली मी कंडक्टर होण्याचा प्रयत्न करत. फक्त 2,000 रुपये लागत होते. कोणी नातलं गाणे दिले नाही. ते म्हणून आमच्याकडे कामाला येईल. गावातलं श्रीमंत माणसं आमच्याकडे कामाला येते. कोणी दिले नाही. राग आला. कोणी कोणाचं नाही. ते मला कीर्तनातलं माहिती होतं. सरळ 71 साल सुरू झालं. वयाच्या 19व्या वर्षी आडमुळं निघालं. कीर्तनकार झालं. मग त्या कंडक्टरशी जे भांडणं करतात लोक, ते आपण शब्द वापरतात, तेव्हा वाटतं बरं झालं मी कंडक्टर नाही झालं. आणि सकाळी मुक्कामाच्या ज्या गाड्यांना जातात मध्ये ते बिनांगोळीचं यावं लागतं. मला गंमतच वाटते ती. पण एक गोष्ट सांगतात मला, ईश्वराची इच्छा म्हणून सांग कंडक्टर झालो नाही. माझ्या जीवनापुरतं जाईल. दुसऱ्याच्या जीवनाचा नाही विषय. जे झालं ते मुद्दवी लाख बुरा चाहे तो क्या होता है. उर्दू मिश्र हिंदी आहे. वही होता है जो मंजूर खुदा होता. भगवंताला मंजूर असेल ते काय खेद करायचा. म्हणून मनी मानून सकाळ झाली. एक मुलगाला बोल, मुलगा म्हणजे 30-35 वर्षाचा. चला म्हणे चहा घ्यायला. मी चहा पित नाही. मग कॉफी घ्या ना. म्हटलं मग मला कॉफी पित नाही. दूध घ्या. म्हटलं जर्सी गायचे आहे. म्हणून तुमचे येऊन येत नकोच का. पण म्हणे माझे वडील होते ना, ते तुम्ही येत होते. काही ध्यानात येत नव्हतं. पण चला घरी तुम्हाला फोटो दाखवतो. आणि ते ध्यानात येत. गाडी घेऊन आला. 20-22 लाखाची म्हणजे चोरी गाडी घेऊन आला. घेऊन गेला. अरे हा रस्ता ध्यानात आला. पण हे तुझ्या वडिलाचं घर नाही दिसत. माझं ये माझ्या वडिलाचं घर का नाही कौलाचं होतं. म्हणूनच तुम्हाला दाखवायला आम्ही. खरे एवढं तर म्हणलं. 42 लाख लागले बाबा घराला. बाथरूम मध्ये एसी, संडास मध्ये एसी, 3 मजल्यावर एसी. मनामध्ये खुशी. सगळं पद्धती. त्या गावाच्या रस्त्यापासून त्याच्या घरापर्यंत, बंगल्यापर्यंत स्वतः डांबरीकरण करून 15-20-22 लाखाची गाडी घेऊन टाकली. अरे इथं 2-2.5 कोटीच्या वर गेलं. ते सगळं संसार आम्ही एवढं तर महाग झालं रे. एवढे पैसे काय काय उत्पन्न काहीच नाही. आणि मग कशावर केलं म्हणजे बाबा तुम्हाला कळत नाही. म्हटलं ज्ञानेश्वरीपेक्षा कठीण आहे. तुम्हाला कळत नाही. काय कसं काय केलं. माझ्या वडिलाची आजची 12 एकर जमीन विकूनच टाकली. अरे मग आता काय भाव झाला त्या जमिनीचा म्हणजे 30 लाख रुपये नाशिकचा भाव आहे. मग तुला काही पश्चाताप म्हणे मला कशाचाच खेद होत नाही. असा एक मला तो श्लोक आहे. भक्त रडायला लागला. अरे रडण्यासारखं तुझं काय बिघडलं. का रडतो. पण देवाच्या नामाचा विसर पडला म्हणून मला रडू आलं. तो भक्त पुन्हा हसायला लागला. अरे आता हसू का आलं. त्यामुळे एवढ्या करता मला हसू आलं.
की देवाचं नाम माझ्या हृदयात प्रगट झालं कोणाला लागतं. रोदिती रवती गायक नाचू कीर्तनाचे रंगी. आपलं चुकल्याचा पश्चाताप व्हावा हे तीर्थ आहे मोठं. पश्चाताप हे मोठं तीर्थ आहे. आणि आपण बाकीच्या गोष्टीचा खेद करत बसू नये. आणि दुसरी गोष्ट सांगतो, परमात्म्याला सगळं काही करतो. सर्वज्ञ, सर्वविद, सर्ववेत्ता, सर्व ठिकाणी, सर्व जीवांचं सगळं जाणतो. मग तो जाणतो ना, मग जाणल्यावर काय करतो? खरा जीवाचा जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे. गरिबी आली, आपल्याकडे म्हणाय का ती, गरिबी आली तर लाजू नको. गरिबी आली तर लाजू नको. श्रीमंती आली तर माजू नको. सत्ता आली तर गाजवू नको. आणि कीर्तनकार झाला तर कीर्तन लांबवू नको. जमला आता ध्यानात राहिलं. झाली गोष्ट. तसंच राहावं. आणि देव सांभाळ करतो बाबा. माझं तर जाऊ दे, मी काही सांगत बसत नाही. 71 सालच्या दुष्काळात इंद्रायणी हाकले. ते काही लोक म्हणायचे ह्या बाबा लोकांना हाकलून गेलं पाहिजे. एक म्हणे आपलं काय खात्यात रती. अरे आपलं खात नाहीत, पण आपल्या गावाचं जे पाणी पितात का नाही आपल्याला कमी पडत यायच्या नाही. असं प्रस्थान आलं आळंदीचं ज्ञानोबा माऊलीच्या पालखीचं. आतल्या रात्री पाऊस सुरू झाला. 2.5 तासामध्ये इंद्रायणीचं धरण झालं. तुझी चिंता त्याची सकड जीवाचा करतो. खानदेशातून शाडू ज्वारीच्या 2 प्रकारातून कोणी द्राक्ष पाठवले, कोणी गहू पाठवले. सगळं निवारण झालं. भाऊ काही राहत नाही. आपला विश्वास ठेवावा. आणि देवतारी त्याला कोण देवतारी त्याला कोण मारी, आणि देव मारी त्याला कोण तारी, आणि तो इंद्रन पिऊन मरी त्याला सरकार काय करी. शेवटचं एक उदाहरण सांगून देतो. तुका म्हणे भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. कृष्ण भगवान परमात्म्याच्या भेटीला सुदांती गेले. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. गेले, पोचले, मुक्काम झाला. केल्या गाईच्या दुधात, गाईच्या तुपात असे पदार्थ बनवले. सुदामजींचं स्नान झालं. कृष्ण भगवंताने पितांबर दिला नेसायला. आणि ब्राह्मण भक्त आहेत कृष्ण भगवान. पूजा करण्याकरता चंदन उघडायला लागले कृष्ण भगवान. गाली संताची आसने वैष्णवही होते सुदामजी, ब्राह्मणही होते, गुरुबंधही होते, आणि अनाथ सारखेच होते. सुदामजी काय कपाडावर काय लिहिलंय तुमच्या?
त्यांच्या कपाडावरची जी अक्षरं होती स्त्री क्षय ही अक्षरं होती. स्त्री म्हणजे धन आणि क्षय म्हणजे नाश. काय करू आता, देऊ का नको याला, दिलं तर नाश होईल. ज्या बापाचं मुलावर प्रेम आहे आणि मुलाला व्यसन लागल्यामुळे खिसा फाटताय, बापाने द्यावं त्याने गमवावं. व्यसनी माणसाची हीच परिस्थिती आहे. तो ब्रह्मांड नायक आहे. तो ब्रह्मांडात काय करणार नाही. स्त्री क्षय हे फक्त डोंगरे महाराज सांगत होते. ही माहिती युट्यूबच्या कीर्तनात नाही, अजिबात सापडणार नाही युट्यूबच्या कीर्तनात. एक शब्द उलटे केले कृष्ण भगवंताने. कारण तुम्ही कर उलट काय झालं. स्त्री क्षय यक्षश्री. यक्षश्रीचा अर्थ काय होतो. यक्ष म्हणजे कुबेर, देवाचा भांडारी, आजच्या भाषेत कॅशियर, इंग्रजीमध्ये कोषाध्यक्ष, मराठीमध्ये. अक्षर उलटे करून टाकले. दे हे काढाचे ना. कुबेराची जेवढी श्रीमंती आहे तेवढी माझ्या सुदामाची आहे. सोन्याची नगरी होऊन गेली. हरी कृपे त्याचा नाश झाला. हरी कृपेचा ही माहिती फक्त डोंगरे महाराज सांगायचे. सुदामाचं प्रकरण मला वाटतं काहीतरी 72-73 अध्याय वा क्रमांकाचा अध्याय आहे की त्याच्या दारिद्र्याचा नाश झाला. देवाच्या कृपेने दारिद्र्याचा नाश झाला होतो. एखाद्याला फाशीची शिक्षा सुनावली कोर्टांनी आणि त्याच्याच विरुद्ध निकाल लागला आणि त्याने जर दयेचा अर्ज केला राष्ट्रपतीकडे, शक्यतो असं कोणी करत नाही आणि राष्ट्रपती मान्यता देत नाही, पण ही घटना घडली आहे जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात. राष्ट्रपतीच्या दयेच्या अर्जाने सामुदायिक हत्याकांड झालं. तेवढे निर्दोष झाले. विनोबाजी भावे स्वतः आणि आमचे कीर्तनकार काँग्रेस भक्त होते त्यावेळचे. त्या वेळेला लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री होते. फार जुनी गोष्ट आहे. मी लहान होतो आणि सत्य कथा सांगितली मी तुम्हाला. एक आदिवासीचा गट चांगल्या शेतकऱ्यातला माल दिवसा घेऊन जात होते त्याच्या समोर आणि ते तर झालं कोणाच्याही मुलीचा अपघात होते. हे 2 पापाचे कडक झाले होते. शेवटी ती घटना घडली आणि राष्ट्रपतीचा विशेष अधिकार म्हणतात त्याला. राष्ट्रपतीच्या विशेष अधिकाराने फाशीची शिक्षा रद्द होते. खालच्या कोर्टाची शिक्षा रद्द झाली. तसंच सुदामाचं दारिद्र्य नष्ट झालं. तसं तुमचं आणि माझं जन्म मरणाचं दारिद्र्य झालं. म्हणा काय म्हणायचं त्या सुटला त्याचा. एका जनार्दनी
जन्म घे जन्म घे